नमस्कार. कधी विचार केलाय की एका देशाचं भवितव्य त्याच्या स्वयंपाकघरात ठरू शकतं? आज आपण नितीन गव्हाळे यांच्या लेखावर आधारित एका अशाच धाडसी विचाराचं विश्लेषण करणार आहोत. ही कहाणी आहे अमेरिकेची आणि तिच्या शांत झालेल्या स्वयंपाकघरांची. आता हा प्रश्न ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण या लेखाच्या मते याच प्रश्नामध्ये अमेरिकेच्या सामाजिक बदलाचं मूळ दडलेलं आहे. म्हणजे स्वयंपाकघरातल्या आवाजाचा आणि देशाच्या भवितव्याचा खरंच काही संबंध असू शकतो का? चला याच प्रश्नाचा धागा पकडून पुढे जाऊया. तर ही कहाणी सुरू होते एका अशा सवयीपासून जी कधी काळी अन्न, कुटुंब आणि राष्ट्राला एकत्र जोडायची. ही गोष्ट आहे त्या सवयीच्या बदलण्याची आणि त्या बदलाने अमेरिकन समाजावर नेमका काय परिणाम केला याची. चला जरा एका काळाची कल्पना करूया जेव्हा अमेरिकेतील घरं खरंच घरं होती, जिथे आजी आजोबा, आई वडील आणि मुलं सगळे एकाच छताखाली राहत होते. आणि या सर्वांना एकत्र जोडणारा धागा काय होता माहितीये? संध्याकाळचं जेवण, जे त्या गजबजलेल्या जिवंत स्वयंपाकघरात बनत होतं. म्हणजे बघा, घरात बनलेलं जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नव्हतं, ती एक वेगळी जादू होती जी घराला कुटुंब बनवायची. विचार करा, त्यात आईच्या हातची चव होती, आजी आजोबांच्या गप्पांची फोडणी होती आणि दिवसभराचा शीण घालवणारी एकत्र बसण्याची एक संधी होती. मग असं नेमकं काय घडलं की हे चित्रच बदलून गेलं? हा मोठा बदल होण्याआधी अमेरिकेतील सामाजिक वीण नेमकी कशी होती ते आधी समजून घेऊया. हा बदल ना एका रात्रीत नाही झाला, तो हळूहळू झाला. 70च्या दशकात जिथे घरगुती जेवण सगळ्यात महत्वाचं होतं, तिथे 80च्या दशकात फास्ट फूड आणि टेक अवे संस्कृतीने एंट्री केली. व्यस्त जीवनशैली आणि सोयीच्या नावाखाली स्वयंपाकघराचा ताबा हळूहळू बाहेरच्या कंपन्यांकडे गेला. आणि गंमत म्हणजे त्यावेळी काही तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, जर तुमच्या जेवणाचे नियंत्रण कंपन्यांकडे गेलं तर कुटुंब उद्ध्वस्त होतील. पण या इशाऱ्याकडे तेव्हा दुर्लक्ष झालं आणि पुढे जाऊन तो तंतोतंत खरा ठरला. जेवणाचं नियंत्रण बाहेर जाताच कौटुंबिक रचनेला तडा जायला सुरुवात झाली. तर मग ह्या शांत स्वयंपाकघराची किंमत अमेरिकन समाजाला कशी मोजावी लागली, त्याचे परिणाम खरंच धक्कादायक होते. आता हे आकडे बघा, म्हणजे हा बदल किती मोठा आहे ते लक्षात येईल. 1980 साली अमेरिकेत जवळजवळ 70% कुटुंब पारंपरिक होती. पारंपरिक म्हणजे काय, तर आई वडील आणि मुलं एकत्र राहत होती. आणि आज हाच आकडा कोसळून थेट 20%वर आलाय. म्हणजे विचार करा, तब्बल 50%ची घसरण. हा फक्त एक आकडा नाहीये, ही तर सामाजिक रचनेला बसलेली एक मोठी दरड आहे, एका भूकंपासारखी. आणि या घसरणीमुळे चित्र पूर्णपणे पालटलं. जिथे पूर्वी एकसंध कुटुंब आणि घट्ट नाती होती, तिथे आज तुटलेली लग्न आणि एकटेपणा अनुभवणारी मुलं दिसतायत. हा बदल फक्त आकड्यांचा नाही, तर भावनांचा आणि नात्यांचा आहे. आणि याचे पडसाद संपूर्ण समाजात उमटले. घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वृद्धाश्रमात एकटे पडलेले आजी आजोबा, शहरांमध्ये भाड्याच्या घरात एकटे राहणारे तरुण तरुणी, या सगळ्याची मुळं कुठेतरी त्या कुटुंबाच्या जेवणाच्या टेबलावरून उठण्याशी जोडलेली आहेत, असा हा लेख सुचवतो. पण ही किंमत फक्त नात्यांनीच नाही मोजली. या बदलाने अमेरिकेच्या आरोग्यावरही एक मोठा आघात केला. इथला युक्तिवाद अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. सोयीस्कर फास्ट फूडने स्वयंपाकघराची जागा घेतली आणि त्यासोबतच देशाच्या आरोग्याला जणू ग्रहण लागलं. ही सोय खरं सांगायचं तर खूप महागात पडली. आणि यातून एक भयावह चक्र तयार झालं. पहिलं, सोयीस्कर जेवणाचं व्यसन लागलं. दुसरं, त्यातून जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढले. आणि तिसरं, याच आजारपणावर एक मोठा उद्योग उभा राहिला, जो आजारी पिढ्यांकडून नफा कमवतोय. खरंच हा या विश्लेषणातील एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आणि हे आजार कोणते? स्थूलता, मधुमेह, हृदयरोग. अरे, एकेकाळी दुर्मिळ असणारे हे आजार आज अमेरिकेत इतके सामान्य झाले आहेत की ते आता जीवनशैलीचाच एक भाग वाटू लागले आहे. तर मग या संपूर्ण कहाणीतून शिकण्यासारखं काय आहे? ही फक्त अमेरिकेची गोष्ट नाहीये, तर हा एक इशारा आहे, एक धडा आहे. पण सगळीकडेच असं चित्र आहे का? नाही. जपान आणि भूमध्यसागरीय देशांकडे पाहिलं तर वेगळं चित्र दिसतं. तिथे आजही एकत्र जेवणाची परंपरा जपली जाते. आणि त्याचा परिणाम काय? तिथले लोक जास्त निरोगी आहेत आणि त्यांची सामाजिक नातीही अधिक घट्ट आहेत. आणि इथेच या विश्लेषणाचा खरा उद्देश समोर येतो. अमेरिकेचा अनुभव ही एक धोक्याची घंटा आहे, विशेषतः भारतासारख्या देशांसाठी, जिथे आज फूड डिलिव्हरी ऍप्स आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्वयंपाकघरातला संवाद कमी होत चालला आहे. आता प्रश्न हा आहे की उद्या आपल्या घरातली स्वयंपाकघरही अशीच शांत होणार का? आणि यामुळे एक खूप मार्मिक प्रश्न उभा राहतो.
आपलं घर हे खरंच एक कुटुंब आहे की केवळ एक गेस्ट हाऊस बनून राहिलं आहे जिथे लोक फक्त रात्री झोपायला येतात? कारण हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश आहे. एक इमारत राहण्यासाठी खोल्या देऊ शकते, पण खरं कुटुंब घडतं ते त्या गजबजलेल्या जिवंत स्वयंपाकघरात. तेच नाती जोडणारं खरं केंद्र आहे. म्हणून हा सगळा उहापोह आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतो. आपल्याला काय हवंय? 4 भिंतींचं गेस्ट हाऊस की एक असं घर जिथे स्वयंपाकघरातून येणाऱ्या आवाजात नाती जपली जातात? याचं उत्तर आता प्रत्येकाने आपापल्या स्वयंपाकघरात शोधायचं आहे.